बघा मित्रांनो, आपल्याला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आपल्याला जायचं आहे क्रोमवर आणि त्यावर जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे unipune.ac.in आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला काही सेक्शन्स दिसतील, त्यावर आपण एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे। एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्टुडंट सेक्शनमध्ये बघा इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर परत आपल्याला इथे स्क्रोल डाऊन करून आपल्यासमोर इथे 8 लिंक दिसतील। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल। मग आपल्याला काही डेट दिसतील। इथे खाली येऊन आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल, ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर अपडेट्स। त्यानंतर मग इथे स्टुडंट सेक्शन, इथे आपण नवीन असू तर क्रिएट अकाउंट करायचं, नाहीतर आपण लॉग इनवर क्लिक करायचं असतं। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे दिसेल लॉग इन बाय म्हणजे इथे आपण ईमेल आय डी थ्रू सुद्धा इथे लॉग इन करू शकतो। मग आपला ईमेल आय डी, मोबाईल नंबर, आधार नंबर कशाही थ्रू आपण इथे लॉग इन करू शकतो। तिथे आपला ईमेल आय डी टाकून आपण इथे त्याच्या खाली पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन करू शकतो। आपण जर आपला पासवर्ड विसरलो असेल तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे फॉरगेट पासवर्ड, यावर क्लिक करून आपण आपला पासवर्ड ही फॉरगेट करू शकतो आणि बदलू शकतो। मग इथे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपला डॅशबोर्ड दिसेल। लर्निंग मोड, रेग्युलर, कोर्स एनरोलमेंट, कॉलेज इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन। मग आपल्या कोर्स एनरोलमेंटमध्ये आपला जर PRN नंबर नसेल, इलिजिबिलिटी नंबर नसेल तर आपल्याला इथे आपला इलिजिबिलिटी नंबर आणि PRN नंबर आपल्याला अपडेट करावा लागेल। मग तो अपडेट कसा करायचा तेही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इलिजिबिलिटी नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला राईट साईडला डिलीट प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे। डिलीट प्रोफाईल क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू कोर्स एनरोलमेंट यावर क्लिक करायचं आहे। न्यू कोर्स एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं दिसेल बघा, न्यू कोर्स एनरोलमेंट, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर स्टुडंट टाईपमध्ये आपल्याला एक्झिस्टिंग स्टुडंट म्हणून सिलेक्ट करायचं आहे। इथे ऑप्शन दिसतील न्यू आणि एक्झिस्टिंग, तर आपल्याला इथे एक्झिस्टिंग करायचं आहे। एक्झिस्टिंग स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं दिसेल। मग तिथे आपल्याला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे सगळं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। हॅव यू गॉट PRN नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी, इथे आपल्याला एस करायचं आहे। आपल्याला इथे एस करून PRN टाकायचं आहे। त्यानंतर हॅव यू गॉट एलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी, इथे आपल्याला एस करायचं आहे। सगळं झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपला PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर आपल्या प्रोफाईलवर अपडेट करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।